नागपूरच्या ऑडी कार अपघात प्रकरणी वाहन चालवणाऱ्या अर्जुन हावरे आणि रोनित चिंतमवारचा फॉरेन्सिक रिपोर्ट समोर। अर्जुन हावरेच्या रक्तात 28 मिलीग्रॅम तर रोनित चिंतमवारच्या रक्तात 25 मिलीग्रॅम अल्कोहोल आढळलं। मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील पुतळा दुर्घटना प्रकरण। जयदीप आपटेला आज मालवण दिवाणी न्यायालयात हजर केलं जाणार, तर चेतन पाटील यांच्या जामीन अर्जावर आज जिल्हा न्यायालयात सुनावणी। पुण्यामध्ये कोयता आणि तलवारी घेऊन टोळीचा दहशत माजवण्याचा प्रयत्न। 4 ते 5 जणांनी टेम्पो ट्रॅव्हल्स पेट्रोल टाकून पेटवला। हडपसर परिसरातली घटना। बदलापूर घटना उशिरा कळवणाऱ्या शिक्षण अधिकाऱ्यांचं निलंबन योग्यच। शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांचीच, ते जबाबदारी झटकू शकत नाहीत। राज्य सरकारचं प्रतिज्ञापत्र। हायकोर्टात आज तातडीची सुनावणी। बदलापूर घटनेदरम्यान महिला पत्रकाराचा अपमान करत विनयभंग केल्याप्रकरणी वामन म्हात्रेंवर गुन्हा दाखल। अटकपूर्व जामिनासाठी वामन म्हात्रेंकडून हायकोर्टात याचिका दाखल। आज सुनावणी। उल्हासनगरमध्ये नामांकित शाळेतल्या शिक्षकाकडून 7 वर्षांच्या विद्यार्थिनीचा विनयभंग। हिललाईन पोलिसांकडून आरोपी शिक्षकाला तत्काळ अटक। ही शाळा मोठ्या राजकीय नेत्याची असल्याची माहिती। आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या घरासमोर गोळीबार। मध्यरात्री 2 अज्ञात इसमांनी दुचाकीवर येऊन केला गोळीबार। परंडा तालुक्यातील सोनारी इथली घटना। अहमदनगरच्या कोपरगावातील मळेगाव थडी आश्रमातील संतावर हल्ल्याचा प्रयत्न। स्वामी कैलास नंदगिरी महाराजांवर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न। तिघांना गावकऱ्यांनी पोलिसांच्या दिलं ताब्यात। डॉक्टरांना पुन्हा कामावर आणण्यात अयशस्वी ठरल्यानं ममता बॅनर्जींनी मागितली जनतेची माफी। त्यांना माझी खुर्ची हवी असेल तर राजीनामा द्यायला तयार, सत्तेसाठी हपापलेली नाही, ममता बॅनर्जींचं वक्तव्य। काल रात्री अंबरनाथ एमआयडीसीच्या मोरिवली परिसरातल्या रासायनिक कंपनीतनं गॅस गळती। संपूर्ण अंबरनाथ शहरात पसरला होता केमिकलचा धूर। सध्या परिस्थिती नियंत्रणात। अंबरनाथ एमआयडीसी परिसरात केमिकल हवेत पसरल्यानं नागरिकांना त्रास। केमिकल मिश्रण झाल्यानं हवेत वायू पसरल्याचा अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांचा अंदाज। सध्या परिस्थिती नियंत्रणात। कोस्टल रोड वांद्रे सीलिंगचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल उद्घाटन। आजपासून पूल वाहतुकीसाठी खुला। मरीन ड्राईव्ह ते वांद्रे अंतर आता 12 मिनिटात पार करता येणार। अनंत चतुर्दशीला भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी पश्चिम रेल्वेकडून विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय। चर्चगेटवरनं विरारसाठी 1:15 आणि शेवटची लोकल 3:20 सुटणार। रस्ता खचल्यानं मुंबईच्या परळ आणि प्रभादेवी भागात पाणी पुरवठा विस्कळीत। खचलेला खड्डा बुजवण्याचं काम सुरू असल्यानं सकाळी पाणी पुरवठ्यावर परिणाम। देवेंद्र फडणवीसांच्या घरातील बाप्पाच्या दर्शनासाठी आमदार, खासदार आणि मंत्र्यांची रीघ। मतदारसंघातील अंतिम टप्प्यातली कामं तत्काळ मार्गी लावा। महायुतीतल्या नेत्यांबद्दल बोलणं टाळा, फडणवीसांचा सल्ला। भाजपच्या अंतर्गत सर्वेत विदर्भात महायुतीला 25 जागा, भाजपला 18 जागा, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 5 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 2 जागा। त्यातही नागपूर जिल्ह्यात भाजपला केवळ 4 जागाच मिळत असल्याची सूत्रांची माहिती। विधानसभेसाठी काँग्रेसचा 3 पातळ्यांवर जाहीरनामा। राज्य, जिल्हा आणि मतदारसंघनिहाय 3 जाहीरनामे। मुस्लिम समाजाकडेही जाहीरनाम्यात विशेष लक्ष। कर्नाटक आणि तेलंगणाप्रमाणे महाराष्ट्रातही काँग्रेसच्या विविध गॅरंटी। आगामी विधानसभेसाठी महाविकास आघाडीचं 127 जागांवर एकमत। त्यातील काँग्रेसचा 55 जागांचा मार्ग खुला, तर उर्वरित जागा वाटपासाठी पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा बैठक होणार। शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं विधानसभेसाठी मुंबईत 7 जागांची मागणी। यामध्ये अंधेरी पश्चिम, वर्सोवा, कुर्ला, अणुशक्तीनगर, दहिसर, घाटकोपर पूर्व आणि घाटकोपर पश्चिम या जागांचा समावेश।
केंद्रीय निवडणूक आयोगाचं पथक सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात येणार। विधानसभा निवडणूक घोषित करण्यापूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाचं पथक राज्याचा आढावा घेणार। आरक्षण संपुष्टात आणण्याच्या संदर्भात राहुल गांधींच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध। आज भाजपकडून राज्यव्यापी आंदोलन केलं जाणार। काँग्रेस नेते राहुल गांधींनी आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्याच्या विरोधात जालन्यामध्ये भाजपकडून आज आंदोलन। शहरातल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर निषेध आंदोलन। राहुल गांधींच्या विरोधात भाजपचं अकोल्यातल्या शिवनी इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर आंदोलन। भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंच्या नेतृत्वाखाली आंदोलन। राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या भाजपच्या माजी आमदार तरविंदर सिंग मारवा यांच्या विरोधात आज काँग्रेसचं राज्यभर आंदोलन। सर्व जिल्हा मुख्यालय काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन करावं, प्रदेशाध्यक्ष पटोलेंचे निर्देश। आमदार योगेश कदमांच्या पत्नीच्या बॅनरसोबत छेडछाड। कोकणात एका महिलेच्या फोटोसोबत असं कृत्य होण्याची ही पहिलीच घटना। आमदार योगेश कदमांची प्रतिक्रिया, या कृतीला सडेतोड उत्तर देऊ, कदम यांचा विरोधकांवर निशाणा। वर्ध्याच्या राजकारणात उमेदवारीसाठी बहीण भावात चढाओढ। प्रभा राव यांच्या कन्या चारुलता टोकस आणि आमदार रणजित कांबळे दोघांनीही मागितली देवळी विधानसभेची उमेदवारी। लाडकी बहीण योजनेतून जे काही मिळतंय ते सर्व काही घ्या, वाटल्यास दिवाळीला 5,000 रुपये मागा, कारण दिवाळीनंतर दिवाळ निघणार। इम्तियाज जलील यांची सरकारवर टोलेबाजी। काँग्रेसचे आमदार मोहन हंबर्डे यांनी भाजप नेत्यांची घेतली भेट। मोहन हंबर्डे यांच्यावरही क्रॉस वोटिंगचा आरोप। हंबर्डे भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा। खामगाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा नवीन चेहरा। मनोज जरांगेंचे समर्थक आणि काँग्रेस नेते धनंजय देशमुखांच्या दावेदारीनं अनेकांच्या भुवया उंचावल्या। महाविकास आघाडीचं जागा वाटप होण्यापूर्वीच यवतमाळ मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटातले माजी आमदार संदीप बाजोर यांनी आपला जाहीरनामा केला प्रसिद्ध। महाविकास आघाडी नाही तर तुतारी पक्षाकडून जाहीरनामा जाहीर, बाजोर यांची भूमिका। अमरावतीहून मुंबईकडे जाताना समृद्धी महामार्गावर धावत्या कारला अचानक आग। आगीमध्ये कार जळून खाक, 2 जण थोडक्यात वाचले। बीड जवळच्या राजूरमध्ये मराठा आरक्षणाच्या घोषणा देत एसटी बस पेटवण्याचा प्रयत्न। 3 तरुणांच्या विरोधात गुन्हा दाखल। 4 ते 5 सीट जळून बसचं 10,000चं नुकसान। पुण्यातल्या पीएमपीएमएलच्या इलेक्ट्रिक बसला आग, प्रवासी सुखरूप। अग्निशमन दलाची तातडीनं कारवाई। पीएमपीएमएलच्या बसच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर। अहमदनगर मनमाड राज्य मार्गावर भीषण अपघात। अपघातात दोघांचा मृत्यू, 1 जण गंभीर जखमी। येवल्याच्या आंबेवाडीतली घटना। मित्राला रेल्वे स्टेशनवर सोडण्यासाठी जाताना झाला अपघात। चंद्रपुरात कौटुंबिक वादातून पतीनं केली पत्नीची हत्या। गोंडपिंपरी तालुक्यातल्या कुडे सावली गावातली घटना। बीडमध्ये नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या महाविद्यालयीन तरुणीवर अत्याचार। बीडच्या केज पोलीस ठाण्यामध्ये बलात्कारासह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल। नाशिकमध्ये दरवर्षी द्राक्ष उत्पादकांची व्यापाऱ्यांकडून कोट्यवधींची फसवणूक। यावर्षी जिल्ह्यातील 500 शेतकऱ्यांची 70 कोटींची फसवणूक झाल्याची द्राक्ष उत्पादकांची तक्रार। गोंदियातल्या मुरगाव अर्जुनी तालुक्यातल्या पंचायत समितीतील कंत्राटी अभियंता एसीबीच्या जाळ्यात। घरकुलाच्या धनादेशावर सही करण्यासाठी 7,000ची लाच घेताना एसीबीनं रंगेहात पकडलं। भंडारा शहरासह जिल्ह्याला अतिवृष्टीचा फटका। हजारो हेक्टर शेती पाण्याखाली। वैनगंगा नदीला आलेल्या पुरात अनेकांच्या घरात शिरलं पुराचं पाणी। पावसानं उसंत घेतल्यानं गोसेखुर्द धरणातनं पाण्याचा विसर्ग कमी। सध्या धरणाचे सगळे 33 दरवाजे केवळ अर्ध्या मीटरनं उघडले।
धरणातून 1,29,604 क्युसेक्सनं विसर्ग सुरू. हमी भावानं ज्वारी खरेदीला 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ. अजूनही अनेक शेतकऱ्यांची ज्वारी विक्री शिल्लक असल्यानं मुदतवाढीचा निर्णय. हरियाणा विधानसभा भंग. मुख्यमंत्री सैनी कॅबिनेटच्या शिफारशीनंतर राज्यपाल बंडारू दत्तात्रय यांनी विधानसभा भंगाची शिफारस केली मंजूर. सैनी सरकार काळजीवाहू सरकार म्हणून काम करणार. मध्य प्रदेशच्या इंदूरजवळ घडलेली घटना संतापजनक. देशात दररोज 86 महिला बलात्काराच्या बळी ठरतायत. महिला सुरक्षेच्या प्रतीक्षेत महिलांची ही प्रतीक्षा कधी संपणार? प्रियंका गांधी यांचा संतप्त सवाल. स्टार लायनरच्या घर वापसीनंतर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर अर्थ टू स्पेस अंतर्गत पत्रकार परिषद घेणार. दोनही अंतराळवीर सांगणार आहेत अनुभव. भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 11:15 वाजता असणार पत्रकार परिषद. एलॉन मस्कच्या स्पेसएक्स कंपनीचं मिशन पोलारिस डॉन मिशन अंतर्गत 2 अंतराळवीरांनी केला स्पेसवॉक. पृथ्वीपासून 700 किलोमीटरवर अंतराळवीरांचा स्पेसवॉक. पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पदक पटकावलेल्या भारतीय ॲथलीटसोबत पंतप्रधान मोदींचा संवाद. सर्व पदक विजेत्यांना मोदींकडनं कौतुकाची थाप. दिल्ली डेहराडून हायवेवर ट्रकला कारनं मागून दिली धडक. अपघातात 4 मृत्यू, 3 जण गंभीर जखमी. हिमाचल प्रदेशमधल्या शिमला इथल्या संजौली मशिदीतील बेकायदा बांधकाम पाडण्याची मशीद समितीनं दर्शवली तयारी. शिमला पालिकेचे आयुक्त भूपेंद्र अत्री यांना दिलं पत्र. निर्णय होईपर्यंत मशिदीचे 3 मजले सील करण्यासही समिती सज्ज. दिल्लीसह 13 राज्यांना पावसाचा आज येलो अलर्ट. राजस्थान, मध्य प्रदेशात पावसाचा जोर कायम. मध्य प्रदेशात घरांची पडझड, 11 जणांचा मृत्यू. यागी चक्रीवादळामुळे व्हिएतनाममध्ये विध्वंस. आतापर्यंत 200 जणांचा मृत्यू, 125हून अधिक नागरिक बेपत्ता. पूर आणि भूस्खलनामुळे देशाच्या अनेक भागात मोठं नुकसान. इस्रायली सैन्याकडून हमासचं बोगद्याचं जाळं उद्ध्वस्त केल्याचा दावा. हमास बोगद्यातून शस्त्रास्त्रांची तस्करी करत असल्याची माहिती. दक्षिण सिरियात इस्रायली सैन्याचा हवाई हल्ला. बॉम्ब हल्ल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध. 2 हिजबुल्लाह सैनिक ठार झाल्याचा दावा. वेस्ट बँकेत इस्रायली लष्कराचं ग्राउंड ऑपरेशन सुरू. आयडीएफकडनं शस्त्रास्त्र बनवण्याच्या कारखान्यावर बॉम्ब हल्ला. पॅलेस्टिनी नागरिकांकडनं कारवाईचा निषेध. एमजी विंडसर ईव्ही भारतात लॉन्च. 9,99,000 रुपयेपासून किंमत सुरू. विंडसर ईव्हीचं बुकिंग 3 ऑक्टोबरपासून सुरू. कारची डिलिव्हरी 12 ऑक्टोबरपासून. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकून चर्चेत आलेला तुर्कीचा नेमबाज युसुफ डिकेक पुढील महिन्यात भारतात येणार. डिकेक त्याच्या स्टाईलमुळे आला होता चर्चेत. शूटिंग वर्ल्ड कपच्या नवी दिल्लीतल्या फायनलमध्ये डिकेक सहभाग घेणार. राजकुमार राव आणि तृप्ती डिमरी यांच्या विकी विद्या का वो वाला व्हिडिओचा ट्रेलर प्रदर्शित. या कॉमेडी ड्रामा सिनेमाची कथा 90च्या दशकातल्या एका नवविवाहित जोडप्यावर आधारित. सनी देओलचा बॉर्डर 2 लॉन्च होण्यापूर्वीच वादात. मूळ बॉर्डर चित्रपटाचे फायनान्सर आणि वितरक भरत शहा यांची बॉर्डर 2च्या निर्मात्यांना जाहीर नोटीस. प्रकरण कोर्टात असल्यानं निर्माती निधी दत्ता यांचा नोटीसीवर प्रतिक्रिया नाही. तेलुगू दिग्दर्शक अभिनेता विष्णू मांचू यांच्या कनप्पामध्ये अक्षय कुमार भगवान शंकराच्या भूमिकेत. अक्षयचा हा पहिलाच तेलुगू चित्रपट. दिग्दर्शक विष्णू मांचूनं कनप्पामधील अक्षय कुमारचं पोस्टर सोशल मीडियावर केलं पोस्ट. अजय देवगणचा बहुचर्चित रेड 2 हा चित्रपट आता 21 फेब्रुवारी 2025ला प्रदर्शित होणार. अगोदर हा चित्रपट 15 नोव्हेंबर 2024ला होणार होता प्रदर्शित. टी सिरीजनं आता केली नव्या तारखेची घोषणा.
दक्षिणेतील सुपरस्टार विजयच्या गोट म्हणजे द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइमचं 300 कोटींचं कलेक्शन. 7 दिवसात गोट चित्रपटानं केलं बजेट वसूल. In short, he is a goat of sats. दक्षिण कोरियाला हरवत भारत चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेच्या फायनलमध्ये. भारतानं दक्षिण कोरियावर 3-1 केली मात. भारताचा सलग 4था विजय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.